नमस्कार, मी उमेश भोंगडे. आजच्या बखरणामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पुण्यामध्ये गणेशोत्सवाची तयारी सर्वच मंडळांनी सुरू केलेली आहे. पुणे महापालिकेनं सुद्धा आज या उत्सवाच्या तयारीचा भाग म्हणून एक बैठक घेतली. सर्व गणेश मंडळांची ही बैठक होती. बहुतांश नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते. मात्र या बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं सर्व पक्षीय नगरसेवकांनी डीजेचं समर्थन केलं, ते खरं तर जो पुणेकर आहे, जो सर्वसामान्य पुणेकर आहे, जो सुजाण पुणेकर आहे, त्याला ही भूमिका नगरसेवकांनी किंवा मंडळांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली भूमिका निश्चितपणे आवडणार नाही. गेले अनेक वर्ष बघतोय आपण की डीजेचे जे स्वरूप आहे, ते स्वरूप दिवसेंदिवस प्रत्येक गणेशोत्सवामध्ये ते वाढतंय. सर्वसामान्य माणसांना प्रचंड त्रासाचं आहे याची जाणीव असताना देखील गणेश मंडळांचे कार्यकर्ते, गणेश मंडळांमधनं जे नगरसेवक झालेत, गणेश मंडळांचे पुण्यातलं वैशिष्ट्य असं आहे की अनेक गणेश मंडळांचे कार्यकर्ते हे नगरसेवक होतात. खरं तर गणेशोत्सवाची ती एक पुण्याला देणगी असं आपण म्हणूया. पण हेच कार्यकर्ते नगरसेवक होतात आणि ते पुन्हा डीजेचं समर्थन करतात. ही गोष्ट खरं तर अत्यंत वाईट आहे. डीजेचे जे परिणाम आहेत, आपण अनेक डॉक्टर्स, वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ हे डीजेचे जे काही कानावरती ध्वनी प्रदूषणामुळे जो काही त्रास होतो, त्याचे जे काही परिणाम आहेत, ते परिणाम दरवर्षी सांगत असतात. आणि ते परिणाम ऐकून सुद्धा त्याच्यामध्ये काही फरक पडण्याऐवजी, म्हणजे डीजेचं प्रमाण कमी होण्याऐवजी दरवर्षी त्याचं प्रमाण व्यापक होतंय. ही खरंच समाज म्हणून चिंतेची बाब आहे. पुणेकरांच्या दृष्टीनं ही, सर्वसामान्य पुणेकरांच्या दृष्टीनं चिंतेची बाब असली तरी जे कार्यकर्ते आहेत, मंडळांचे अध्यक्ष आहेत, नगरसेवक आहेत, हे पुणेकरांची काळजी करायच्या मनस्थितीत नाहीत. दरवर्षी डीजेचं जे स्वरूप आहे ते अत्यंत भयावह असं होत आहे. त्याचा त्रास सर्वसामान्य पुणेकरांना होतो. खरं तर भारतीय जनता पक्ष प्रचंड बहुमताने महापालिकेत सत्तेत आलेला आहे. तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या जवळपास सगळ्या नगरसेवकांनी डीजेच्या समर्थनाची भूमिका घेतली. अर्थात केवळ भाजपच्या नगरसेवकांची भूमिका आहे असं नव्हे, तर सर्वपक्षीय नगरसेवकांनी ही भूमिका घेतली असली तरी भारतीय जनता पक्ष महापालिकेत सत्तेवर आहे. सत्तेवर असलेल्या पक्षाची अधिक जबाबदारी असते. भाजपच्या नगरसेवकांनी डीजेचं समर्थन करणं हे मला असं वाटतं की पुणेकरांनी त्यांना जे मतदान केलेलं आहे त्याचा तो एक प्रकारे अपमान आहे, किंवा पुणेकरांची बिलकुल त्यांना काळजी नाही अशा स्वरूपाचं हे वर्तन आहे. डीजेचं जे प्रमाण आहे, डीजेच्या वापराचं जे प्रमाण आहे, ते खरं तर तो पूर्ण बंदच व्हायला हवा. ज्या स्वरूपाचे डीजे गेल्या काही वर्षांमध्ये गणेशोत्सवामध्ये वाजवले जातात, खरं तर ते बंद व्हायला हवेत. आणि ते बंद होण्यासाठी ज्या लोकांनी, ज्या सत्तेतल्या लोकांनी प्रयत्न करायला हवेत, ते लोक ते न करता उलट डीजे कसा वाढेल त्याचं समर्थन करतायत. खरं तर कार्यकर्त्यांना दुखवायचं नाही. या मंडळात जे नव्या जनरेशनचे, नव्या पिढीची जी मुलं येतात, त्या नव्या कार्यकर्त्यांना नाराज करायचं नाही, म्हणून अनेक जण याचं समर्थन करताना दिसतात. अर्थात हे समाज म्हणून वाईट आहे. प्रत्येक गोष्टीकडं राजकारण म्हणून पाहिलं तर मग त्यातनं काहीच हाती लागत नाही. केवळ सत्तेत येण्यासाठी उपयोग होत असेल, मात्र समाज म्हणून हे अत्यंत चुकीच्या दिशेनं आपण जात आहोत. खरं तर आपण बोलतोय डीजेच्या विषयावरती, पण ऑलरेडी हा जो काही ढोल ताशा पथकांचा धिंगाणा, ज्याला आपण खरोखरच मी जाणीवपूर्वक धिंगाणाचा शब्द वापरतोय, गेल्या काही वर्षामध्ये, विशेषतः गेल्या 6-7 वर्षामध्ये ज्या पद्धतीच्या ढोल ताशा पथकांचा धिंगाणा संपूर्ण पुण्यामध्ये सुरू आहे. खरं तर ढोल ताशा पथक हे महाराष्ट्रीय संस्कृतीचं आणि परंपरेचं खूप मोठं द्योतक आहे. मात्र ज्या स्वरूपाचं आत्ताचं वातावरण ढोल ताशा पथकांनी पुण्यात केलेलं आहे, तुम्ही बघा, मध्यवस्तीतल्या शनिवार, नारायण, सदाशिव, अगदी कोथरूडसारख्या भागामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं पथकं तयार झालेली आहेत, तर त्या अक्षरशः पुण्यातली 3-4 लाख लोकसंख्या सलग 1.5-2 महिने या गणेशोत्सवामुळं अक्षरशः त्रासून गेलेली असते, कंटाळून गेलेली असते. अनेक लोक, ज्येष्ठ नागरिक तक्रारी करीत असतात, मात्र त्याची दखल कुणी घेत नाही. प्रत्येक मंडळाचं स्वतंत्र एक पथक आहे. मंडळाच्या पलीकडे सुद्धा ढोल ताशा पथकाची एक स्वतंत्र अगदी ट्रस्ट पुण्यात स्थापन झाले. त्या ट्रस्टच्या अंतर्गत ही ढोल ताशा पथकं गेल्या काही वर्षापासून कार्यरत आहेत. मला वाटतं ही ढोल ताशा पथकांची जी पुण्यातली संख्या आहे
ती अत्यंत म्हणजे आपल्याला विश्वास बसणार नाही अशी आहे. ती जवळजवळ 250-300 पेक्षा जास्त माझ्या माहितीप्रमाणे पुण्यामध्ये ढोल पथकं आहेत. ही ढोल ताशा पथकं दरवर्षी वाढताना दिसत आहेत. त्यामधला जो तरुणांचा सहभाग आहे तो वाढताना दिसतोय. खरं तर तरुणांचा जो काही उत्साह असतो, जी काही ऊर्जा असते, त्याला एक चांगल्या पद्धतीची दिशा देण्यासाठी ही ढोल ताशा पथकं काम करू शकतील असं सुरुवातीला वाटत होतं. मात्र आता ज्या दिशेनं ज्या पद्धतीनं ढोल ताशा पथक तयार करणारे आणि ही सगळी मोहीम पुढे नेणारे लोक आहेत, तर खरोखर त्याला सुद्धा कुठंतरी आळा बसला पाहिजे. ढोल ताशा पथकांची कार्यपद्धती ठरायला हवी. ज्या पद्धतीचा गोंधळ आणि ध्वनी प्रदूषण ज्या पद्धतीनं तुम्ही बघत असेल गेले 3 आठवड्यापासून हा पुण्यात मध्यवर्ती पेठांमध्ये विशेषतः जो काही पुणेकरांना त्रास होतो या ढोल ताशा पथकांच्या प्रॅक्टिसचा, तर हा सगळा 3 आठवड्यापूर्वी झालेला त्रास हा तब्बल गणपती विसर्जन होईपर्यंत आहे. म्हणजे मध्यवस्ती मी म्हटलं तसं या सगळ्या पेठांमध्ये जवळजवळ 2 ते 2.5 महिने सर्वसामान्य पुणेकरांना या ढोल ताशा पथकांचा आणि मग प्रत्यक्ष गणेशोत्सवामध्ये डीजेचा आणि पुन्हा मिरवणुकीमध्ये डीजे आणि ढोल ताशा ह्या दोन्हीचा जो काही त्रास होतोय याची यातनं तर पुणेकरांची सुटका कधी होणार असं दरवर्षी आपण म्हणत असताना दरवर्षी हा त्रास कमी होण्याऐवजी हा वाढतो आहे. डीजेचा वापर, त्याच्या वापराची वेळ, एकूण स्पीकरच्या वापराची वेळ या सगळ्या संदर्भानं सुप्रीम कोर्टानं काही नियम घालून दिलेले आहेत. मात्र अनेक वेळा अनेक वर्ष आपण बघतोय की त्यातनं सुद्धा एक वेगळा मार्ग काढून कायद्याच्या पळवाटातनं या पद्धतीचं लोकांना त्रास देण्याचं काम या डीजेच्या माध्यमातून आणि ढोल ताशाच्या माध्यमातून पुणेकरांना होत आहे. खरं तर ज्या उच्च एका भावनेनं, देशभक्तीच्या भावनेनं लोकमान्य टिळकांनी पुण्यामध्ये गणेशोत्सव सुरू केला, मात्र काळाच्या ओघामध्ये आज त्याचं जे स्वरूप आलेलं आहे ते स्वरूप खरोखरच समाजाला त्रास देणारं स्वरूप झालं की काय असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे. समाजातला जो सर्वसामान्य माणूस असतो या सगळ्याच्या विरोधात त्याच्या मनामध्ये खूप टोकाची भूमिका आहे. मात्र त्याला आवाज नाही आहे, तो बोलत नाही आणि बोलला तरी त्याचं कोणी ऐकत नाही. अशी परिस्थिती असताना राज्य सरकारनं किमान महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांना तर याचं भान नाही आहे, पण राज्य सरकारने तरी याच्यावरती कायमस्वरूपी काहीतरी तोडगा काढावा. कारण हे पुण्यात जे उगवतं ते देशभर राज्यभर जातं असं म्हणतात. तर हे जे पेव आहे ढोल ताशा आणि डीजेचं हे राज्यातल्या इतर शहरांमध्ये सुद्धा भविष्यामध्ये आता आहेच ऑलरेडी, ते आणखी वाढू शकतं. तर या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारनं खरं तर काहीतरी एक चांगली भूमिका घ्यायला हवी आणि याच्यावर सगळ्यावरती नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे. या सगळ्या व्हिडिओमध्ये आपण खरोखरच गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना न आवडणारी भूमिका मांडतोय, पण जी योग्य भूमिका आहे ती मांडण्याचा आपला प्रयत्न आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.